त्याच्या रीतीने दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देत पुढे जाण्याचा एक शुभेच्छा देतो। फील्ड रिस्ट्रिक्शन करताना स्वतः कप्तान स्वप्नील म्हणजेच बंटू। आजच्या दिवसातला पहिला सामना जो जिंकला होता तोच मोपाडा बॉईज संघ आपल्या समोर आहे, त्यांच्या समोर आहे तो दांडी संघ। आणि यानंतर जो सामना होईल तो ओमकार सातपाडी वर्सेस मॉडर्न शिरगाव। तरी ओमकार सातपाडी संघ कर्णधार प्लीज कमेंट्री बॉक्स में आए। ओमकार सातपाड़ी संघ मॉडर्न शिरगांव के आ चुके हैं, तो ओमकार सातपाड़ी टीम को जरूर आपको आना पड़ेगा, जल्द से जल्द आ जाइएगा। टॉस उड़ाना बाकी है क्योंकि अभी इस मैच में कुछ झांकी है, अब देखना यह है कि क्या होता है। रोहित खुताडे पहिलं षटक नक्कीच आपल्या मोपाडा बॉईज या संघासाठी नेहमी पहिलं षटक तेच घेऊन येतात। तर बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात। अगोदर तुम्ही पाहिलं असेल की दोन षटकामध्ये जास्तीत जास्त 27 ते 28 धावा जमलेल्या आहेत। तरी नाणेफेकीसाठी प्लीज ओमकार सातपाटीचे आलेले आहेत आणि मॉडर्न शिरगाव कप्तान हे देखील आले आहेत, नाणेफेक करून घ्यायचे सर। बॅट्समन नेम प्लीज। गौतम आणि योगेश जे ओपनिंग करतील ते दांडी संघासाठी। पहिला रोहित यांचा चेंडू, सुरेख असा टोला चेंडू, एक धाव नक्कीच मात्र चित्त्याच्या वेगाने चेंडूवर जाताना दिसतोय बघा। अशा सिच्युएशनला एवढ्या जोरात धावणं हे फार मुश्किल असतं, मात्र ते करून दाखवले ते राहुल यांनी। ओमकार सातपाडे यांनी नक्कीच टॉस जिंकलेला आहे, त्यांचं अभिनंदन। तर खातं खुललेलं आहे 2 धावेंनी दांडी संघाचं। तो दांडी संघ यही कोशिश करेगा कि 12 गेंदों में लगभग 30 रन तो आने ही आने जरूर चाहिए, क्योंकि आपने इसके पहले देखे कि 21 रन बनाने में बहुत मुश्किल पैदा हुई थी अपोलो चिंचनी को, लेकिन 27-28 रहेगा तो काफी अच्छा स्कोर साबित हो सकता है। इस प्रकार वाइट का इशारा, इस 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ दांडी टीम का 3 रन पर बिना कोई विकेट खोए गौतम आकरे और योगेश पहली ओपनिंग फेयर इस समय खेलते हुए नजर आती हुई। ये 12 गेंदों का खेल है, यानी 2 ओवर की मैचेस है, अभी भी काफी मैचेस खेलने बाकी है। अभी लगभग 5 बजने को आ चुके हैं, बहुत टाइम कम है, इस हिसाब से हमें आगे मैचेस चलाने हैं। तो इस 1 रन के साथ इजाफा तो हो चुका, दूसरा रन लेना चाहते थे मगर काफी मुस्तैदी के साथ जो सिपाही खड़ा था उसने गेंद को काफी अच्छे से कलेक्ट किया और सीधी तरह जाने दिया रोहित के हाथ में। इस तरह से 1-1 रन के साथ आगे बढ़ती हुई दांडी टीम स्कोर पहुंचाए 4 रन पर। ऐसा महसूस हो रहा है कि लोएस्ट स्कोर के मैचेस होने वाले हैं, क्योंकि इसके पहले जो मैच हुई अपोलो चिंचनी और विराट के दरमियान वो भी 20 रन 21 रन आसपास, और इस गेंद को टटोल दिया। 1 रन के लिए 2 रन लेने की कोशिश जरूर करेंगे, मगर देखना यह है कि नहीं 1 रन के साथ ही फिर चीते की जैसा गेंद पर आते हुए अक्षय, ये लगातार दूसरी बार यहाँ पे जो लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी वो भी चीते की जैसे ही दौड़ता है। जैसे अपन बोलते हैं कि इस माहौल में फील्डिंग करना एक बहुत मुश्किल काम है, लेकिन ये बहुत इजीली करते हुए नजर आते हैं, क्योंकि रेगुलर इनकी प्रैक्टिस इसी ग्राउंड पे होती है, चाहे वो बरसात हो चाहे फिर धूप हो या छाव हो, इसी ग्राउंड पे मैचेस प्रैक्टिस करते हैं मोपाड़ा बॉयज। और काफी अच्छी तरह से टटोल दिया कवर के दिशा में। इस 1 रन के साथ दूसरा रन लेने की जरूर प्रयास करेंगे। इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 2 रन मुकम्मिल कर दिया। इस 2 रन के साथ स्कोर पहुंचा है 7 रन पर। अब ये पहले ओवर की आखिरी गेंद बाकी है, सॉरी आखिरी 2 गेंदें बाकी है। मोपाड़ा बनाम दांडी के दरम्यान ये मैच चलता हुआ। रोहित खुताडे अप्रतिम अशी गोलंदाजी नक्कीच टाकतोय, कारण की त्यांनी एक बंदिश लावून ठेवले दांडी संघाच्या या फलंदाजावरती। पुढचा चेंडू सुरेख असा गोलंदाज म्हणजे रोहित खुताडे, एक असं त्याचं एक नाव आहे, स्वतःचं अस्तित्व आहे, त्यानुसारच गोलंदाजी टाकतोय। पहिल्या षटकातला आता शेवटचा चेंडू घेऊन येईल तो रोहित खुताडे मोपाडा बॉयज साठी, आणि धावसंख्या स्थिरावलेली 7 या धावसंख्येवरती बिनबाद 7। इथे विकेट्सला काही महत्व नाही मिळत, त्यामुळे हाणामारी करावीच लागेल, कारण की जसजसे तुम्ही जिंकत जाल तसतस तुम्ही विजेते पदाकडे जातील एवढं नक्कीच आहे। पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू गेल आणि अशा रीतीने स्वतःला धडपडलाय, नक्कीच थोडी इजा झालीच असेल, कारण की अशा रीतीने ते पडलेत की नक्कीच त्यांना इजा झाली असेल। आणि हे फारच असा रिस्की असा गेम आहे, मात्र क्रिकेट प्रति प्रेम असल्या कारणामुळे नक्कीच त्यांना इजा झालेली आहे।
धावसंख्या ती 8. गौतम आकरे नक्कीच आपल्या संघासाठी प्रयत्न करतात की कशा रीतीने मी माझ्या संघासाठी धाव बनवू, पण प्रयत्न असा होत नाही माहित की चौकार किंवा षटकार. तर तुम्हाला या षटकामध्ये म्हणजे या दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न करावा लागेल चौकार किंवा षटकारा सोबत धावसंख्या 25 ते 30 पर्यंत नेण्याचा. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अजून देखील 8 वरच स्थिरावलेली आहे. आणि सचिन आले, सचिन गडक, एक नावाजलेलं एक क्रिकेट विश्वातलं नाव. सचिन गडक गेल्या सामन्यात देखील सुंदर अशी कामगिरी केली होती आणि या सामन्यात देखील तशी तत्परता दाखवण्याचा पुन्हा एक प्रयत्न असेल. आणि समोर आहेत त्यांच्या गौतम आकरे, एक नावाजलेलं असं एक नाव दांडी संघाकडून. नक्कीच प्रयत्न तर तसाच राहिला पाहिजे की षटकार आणि चौकार मारून धावसंख्या थोडी 25-30 पर्यंत नेली तर नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. सचिन यांचा पुढचा चेंडू आणि अशा रीतीने जगातला सगळ्यात मोठा असा खतरनाक बाउन्सर इथे टाकण्यात आलाय. ओके, नो प्रॉब्लेम. डेड बॉलच्या स्वरूपात तो गंती झालेली त्याची आणि धावसंख्या अजून देखील स्थिरावलेली 8 वरती. 6 गेंदे अभी भी बाकी है दांडी टीम को स्कोर खड़ा करने के लिए. अभी देखना है कि क्या कर पाते हैं. गौतम आकरे काफी जाना माना ऐसा एक नाम दांडी टीम का, वैसे पूरे क्रिकेट विश्व का, जो अपने डहाणू हो या फिर जिला तौर पर जो मैचेस होते हैं, लेकिन रबर क्रिकेट और इस समय जो गलती नहीं करना चाहते थे वही गलती हो गई है. गलती म्हणजे चुकीला माफी नाही, अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करतील तर नक्कीच आपल्या संघाला जिथे न्यायचं आहे तिथे न नेता जाना है चीन और पहुंच जाओगे रंगून, अशी सिच्युएशन निर्माण करू नका. चांगला प्रयत्न करा. तसाच प्रयत्न दांडी संघाकडून देखील एक प्रयत्न आहे की छानसे असे फटकेबाजी करून आपल्या संघाला एक चांगला असं योगदान देऊन चांगली धावसंख्या उभारू. पुढचा चेंडू सुरेख आणि जसं सांगितलं तसाच प्रयत्न बघूया. चौकार षटकार जातो की चौकार जातोय नक्कीच पाहायला लागेल. एक मिनिट, चौकार गेलाय. अप्रतिम असा प्रयत्न, चौकार गेलाय, नक्कीच चौकार गेलाय तो. आणि 4 धावेवर धावसंख्येत भर झालाय. धावसंख्या आहे ती 13. 5 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत दांडी संघाकडे. प्रयत्न तसाच चाललाय गौतम आकरे यांचा. सोबत त्यांना साथ देताना ते योगेश. पाच चेंडू शिल्लक. नक्कीच आपल्याला असं वाटतंय की हा अप्रतिम असा गोलंदाज. मात्र अशा सिच्युएशनला गोलंदाजी करणं, बॅटिंग करणं किंवा क्षेत्ररक्षण करणं हे फारच कठीण असतं. आणि हा षटकाराच्या दिशेने जातोय की झेल बाद होतोय. मात्र हा षटकार पहिला चौकार मारला डीजे. नक्कीच आता तुम्हाला संधी आहे. थैंक यू. और स्कोर पहुंचा 19 रनों पर. इस समय गौतम आकरे इन्होंने दिखा दिया कि मुझ में जो एबिलिटी है उस हिसाब से मैं खेल सकता हूं. खुद वो गिर पड़े लेकिन गिरने के बाद भी जो संभलता है वही एक खिलाड़ी माना जाता है. वही एक सबसे बड़ा खिलाड़ी माना जाता है. जैसे अक्षय कुमार को माना जाता है वैसा ही गौतम आकरे दांडी टीम के खिलाड़ी जरूर जाएंगे क्योंकि इस समय 2 गेंदों में 10 रन आ चुके हैं एक वाइट के तौर पर. तो स्कोर पहुंचा है वो 19 रनों पर. अभी भी 4 गेंदे शेष है. 4 गेंदों में देखते कितने रन बटोर पाते हैं. सचिन, इनकी गेंद खराब गेंद, इस गेंद को पूरी तरह वो कंट्रोल नहीं कर पाए. गेंद वाइड के तौर पर जाते 1 रन तो चुरा लिया. दूसरा रन लेने का प्रयास, लेकिन दूसरा रन लेने का प्रयास विफल. और ये वाइड के तौर पर यानी 1+1 यानी 2 रन मिल चुके हैं. स्कोर बढ़ता हुआ 21 रनों पर. अभी भी 4 गेंदों का मौका बनता है. तो वैसे जिस प्रकार के बैट्समैन है उस प्रकार की वो कोशिश तो जरूर करेंगे. अभी बैटिंग पर आया है वो योगेश और नॉन स्ट्राइक पर है गौतम आकरे. सचिन गड़क इनकी अगली गेंद. फिर से एक बार खराब गेंद डाली जा चुकी है सचिन गड़क इनकी तरफ से. रनआउट का मौका बनता था लेकिन गैदर नहीं कर पाए. और ये 1+1 यानी फिर से एक बार 2 रन मिल चुके हैं और स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 23 रनों पर. यानी जिस हिसाब से मैं बोला था कि स्कोर 30 के आसपास जाना चाहिए, ऐसा भी लग रहा है कि ये स्कोर थोड़ा 30 के ऊपर भी जा सकता है. 35-36 तक जा सकता है. तो काफी मुश्किलें पैदा हो सकती मोपाड़ा बॉयज टीम के लिए.
लेकिन अभी खुद को संवारते काफी अच्छी गेंद करी और इस गेंद को टटोल दिया। देखते कलेक्ट कर पाते कि नहीं, फिसले गेंद को अपने हाथों में लेकर काफी अच्छा थ्रो किया। वहां पे स्वप्निल इन्होंने कलेक्ट करके दे दिया वो सचिन गड़क के हाथों में, लेकिन 2 रन नहीं रोक पाए। इस समय स्कोर बढ़ता हुआ 25 रनों पर। अभी भी 3 गेंदें शेष है। गब्बर के हाथ में 3, गब्बर के पास 3 आदमी थे, वैसे भी 3 गेंदें आपके पास बची है दांडी टीम के लिए। देखना ये चाहते कि क्या कर पाते हैं सचिन गड़क इस समय। और फिर से एक बार लगातार वही गेंद डालते हुए एक अपने टीम के लिए खतरा पैदा करते हुए नजर आते हुए सचिन गड़क। और इस समय ओवर थ्रो फिर से 2 बार चुराने में कामयाब और ये वाइट, यानी 2+1 यानी 3 रन मिल चुके हैं। तो 3 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 28 रनों पर। अभी भी 3 गेंदें शेष है। हमारे संख्या विश्लेषक स्कोरर नीरज जी हमें बताते हो कि 3 गेंदें शेष है, यानी 3 गोलियां अभी भी बाकी है। 3 में 18 रन बनते हैं या फिर 12 रन बनते हैं। और अपने टीम के लिए, दाढ़ी टीम के लिए देखते हैं गौतम आकरे क्या कर पाते हैं या फिर योगेश क्या कर पाते हैं। जरूर मैसेज ऐसा ही दिया जाएगा कि मारो म्हणजे हाणामारी करा, हे तर स्वतः ध्येय ठरवूनच आलेत गौतम आकरे आणि योगेश। मात्र एक मोपाडा बॉयजचे जे सहकार्य आहेत ते नक्कीच त्याला एक कान मंत्र दिलाय सचिन गडक याला की चेंडू कशा प्रकारे टाकायचा पुढचा चेंडू। आणि अशा रीतीने चेंडू गेलाय तो लेग साइडच्या दिशेने, तिथे एक धाव नक्कीच काढले। दुसरी धाव घेण्याचा नक्की प्रयत्न करतील, कारण की रनिंग बिटवीन द विकेट एवढी छान आहे की यामध्ये कंटिन्यू सुरुवातीला त्यांनी 2-2 धावा जमवल्या पहिल्या षटकापासून। त्यानंतर ते दुसऱ्या षटकामध्ये आक्रमणावर भर देत गौतम आकरे आणि योगेश यांनी छानशी अशी कामगिरी करून दाखवली ती आपल्या संघासाठी। आणि धावसंख्या आहे ती 30 धावा। अभी भी 2 गेंदे बाकी, आणि अशा प्रकारची गोलंदाजी करतील तर नक्कीच तुम्ही आपल्या संघासाठी एक खतरा नक्कीच निर्माण करत आहात। तुम्ही नक्कीच धडपडतात। पाऊस पडल्यामुळे जास्त चिखल झालाय, नक्कीच एवढ्या कठीण वातावरणात आणखीन 2+1 ना, आता आणखीन 2+1 म्हणजे धावसंख्या पोहोचली ती 33, म्हणजे जे टार्गेट म्हणजे ठेवायचं होतं ते 30च्या वरती गेलंय, ते 33 वर गेलंय। अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत। सचिन गडक यांचा चेंडू, आणि हा चेंडू टोलायला तो फाईन लेगच्या दिशेने। तिथे बघूया कशा प्रकारे चेंडू कलेक्ट करतोय की काय होतंय। नक्कीच धावत पळत त्या चेंडूपाशी जाताना दिसतोय क्षेत्ररक्षक। मात्र इथे जे ऑलिम्पिक सारखं जे धावण्याची जी स्पर्धा चालली अशाच प्रकारचं एक गणित दिसतंय ते योगेश आणि गौतम आकरे यांच्यात। धावत पळतच नक्की जास्तीत जास्त धावा धावूनच घेण्यात आल्या त्या दांडी संघाकडून, आणि धावसंख्या पोहोचली ती 37। आता शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू, शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू, आणि दांडी संघाची धावसंख्या पोहोचली ती 37 धावा। बिनबाद 37। छानशी अशी कामगिरी केली ती गौतम आकरे यांनी, अप्रतिम अशी खेळी करताना दांडी संघाकडून। आणि सचिन गडक आणि अप्रतिम अशी गोलंदाजी अपील करण्यात आली। 1 धाव चोरण्यात यशस्वी अपील करण्यात आलाय। बघूया काय झालंय। मात्र दुसरी धाव देखा, तू में के झगडे में धोके सारे चल मुसाफिर किनारे किनारे। आता या दुसऱ्या धावेवर बाद झालाय, म्हणजे किती धावा, 1 धाव तर नक्कीच भेटलंय। 39 धावांचं आव्हान मोपाडा बॉईज संघा समोर ठेवलंय ते दांडी संघाने, आणि अप्रतिम अशी खेळी केली ती गौतम आकरे यांनी। लगभग त्यांनी आपल्या संघासाठी, नक्कीच आमचे संख्या विश्लेषक नीरज जी आम्हाला सांगतील किती धावा जमवल्या, म्हणजे 38 धावांमध्ये 24 धावा या फक्त गौतम आकरे यांनी केल्या। त्यामध्ये या 8 धावा आहेत त्या अतिरिक्त गेल्या, म्हणजे विचार करा किती अफलातून खेळी। पहिल्या षटकामध्ये लगभग किती धावा होत्या बरं, पहिल्या षटकामध्ये 8च धावा होत्या, आणि दुसऱ्या षटकामध्ये 30 धावा गेल्या। म्हणजे किती एक तुम्ही गोलंदाजी, कशा तुम्ही एक नावाजलेले गोलंदाज असून सुद्धा तुम्ही अशा प्रकारे नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, आणि त्याप्रमाणे थोडं टेन्शन नक्कीच असेल। मात्र अगोदर ज्या 4 षटकांचे मॅचेस झाल्या त्यामध्ये 70 धावा ज्या अपोलो चिंचणीने अचीव केलेल्या, म्हणजे कुठली धावसंख्या ही छोटी किंवा मोठी नाही। तुम्ही प्रयत्न करा, षटकार मारा, कारण की रबर बॉलवरती ते शक्य आहे। जगामध्ये कुठलीच गोष्ट अशी अशक्य नाही, शक्य आहे। प्रयत्न करा, संघर्ष करा, आणि त्यातून पुढे जे फळ भेटेल त्या फळाला आपल्या पदरी पाडा। यानंतरचा सामना आहे तो मॉडर्न शिरगाव वर्सेस ओमकार सातपाडी वर्सेस मॉडर्न शिरगाव। यानंतरचा सामना नाणेफेकीचा कौल झालेला आहे, आणि
बॅट्समन लवकर पाठवायचे आहेत. ओके, जगात सगळं काही घडतं, कभी खुशी कभी गम, कभी ज्यादा कभी कम. माना कभी 21 रन थे वो नहीं बना पाए अपोलो चिंचिनी जैसी टीम, तो वो भी एक सोचने वाली बात है. और यहाँ पे आपको 39 रनों का पीछा करना है. तो होता है, कभी कभी ऐसा होता है और कभी कभी नहीं होता, तो उसमें कुछ ऐसा टेंशन लेने की बात नहीं है, क्योंकि इस समय फील्ड रिस्ट्रिक्शन जरूर आपको करना है. और मोपाड़ा बॉयज प्लीज, अपने पास टाइम बहुत कम है, अपने पास टाइम बहुत कम है, तो इसके लिए आप अपने बैट्समैन तुरंत क्रीज पर भेज दीजिएगा. माना कि लक्ष्य बड़ा है, लेकिन दुनिया में ऐसा कोई काम नाही की जो हम नाही कर सकते. एक जज्बा मागता आहे, एक ध्येय पाहिजे, त्या ध्येयानुसार आपण तसं खेळलं पाहिजे. जी चुकी झाली जर पाहायला गेलं, चुकीला माफी नाही, ओके होते. आणि अशा सिच्युएशन मध्ये गोलंदाजी करणं हे देखील. बॅट्समन प्लीज, ओके, थँक्यू. फील्ड रिस्ट्रिक्शन नक्कीच. दांडी संघ एक टीम मीटिंग घेऊन त्यांनी नक्कीच सांगितलं की आपल्याला कशा प्रकारे आपली रणनीती राहील, कशा प्रकारे आपल्याला गोलंदाजी करायला लागेल आणि आपल्याला काय आपलं उद्दिष्ट असेल. आणि विकेट घेणं इम्पॉर्टंट एवढं नाही, यामध्ये जे 12 चेंडू आहेत ते कशा प्रकारे योग्यरित्या टाकायचे आहेत त्याच्यावरच लक्ष केंद्रित करतील. तर मोपाडा बॉईज कडून प्रयत्न असा राहील की सुरुवातीपासूनच त्यांना आक्रमणावर भर द्यायला लागेल, कारण की प्रति षटकामागे 2च षटकांचा सामना आहे, म्हणजे प्रति षटकामागे लगभग 19 ते 20, 19.5, 19-20 अशा धावा जमायला लागतील. 19 धावा जमायला लागतील. 39 धावांचं नक्कीच म्हणजे ते कंपल्सरी चेज आहे, तो कंपल्सरी चेज करावाच लागेल. यापुढची मॅच आहे ती ओंकार सातपाडी वर्सेस मॉडर्न शिरगाव. आणि स्ट्राईकवर आहेत ते अमोल आणि नॉन स्ट्राईकवर आहेत ते रोहित कुताडे. नॉन स्ट्राईकवर आणि स्ट्राईकवर आहेत ते अमोल. उम्मीदें अभी भी बरकरार है, चलो कोशिश करते रहो, कोशिश करना ही अपना काम है. इस समय 12 गेंदों में जीतने के लिए 39 रनों का पीछा करना है वो मोपाड़ा बॉयज टीम को. इस मैच को जीतने के लिए उनके सामने जो टीम है वो दांडी टीम की ओर से जो गेंदबाजी करने आए वो विवेक, काफी बढ़िया नाम, विवेक दवने पहिल्या षटक घेऊन आले ते दांडी संघाकडून. फील्ड रिस्ट्रिक्शन, छानस असं रिस्ट्रिक्शन ठेवलंय आणि सामना करेल तो अमोल 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी मोपाडा बॉईज संघाकडून. आणि हा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात शुभारंभ केलाय आणि नक्कीच पंजाब नॅशनल बँकेत खातं खोललंय ते मोपाडा बॉईज संघाचं. 39 धावांचा पाठलाग. नक्कीच काय झालं, विकेट गेलाय. ओके, होतात, छोट्या मोठ्या चुका होत राहतात. ओके, बड़े बड़े देशों में होता है तो अपने पालघर में क्यों नहीं होगा. गडी बाद झालाय, सॉरी, गडी बाद झालाय, हिट विकेटच्या स्वरूपात गेला असेल. थँक्यू. नक्कीच एक निसर्गातलं एक सौंदर्य बघा. इंद्रधनुष्य आमच्या डाव्या साईडला जी आपली लिंबड्याची झाड आहे त्याच्यावरती इंद्रधनुष्य आलं, म्हणजे आजचा जो रक्षाबंधनाचा दिवस आणखी पावन करण्यात नक्कीच इंद्रधनुष्याने काम केलंय आणि सगळ्या आपल्या पालघरवासियांना एक आशीर्वाद दिलाय. आता स्वप्नील आलेत, बंटू, मला वाटतं हिट विकेटच्या स्वरूपात विकेट गेलाय. नक्कीच एक धाव नक्की भेटले. आता बघूया अंकित आणि स्वप्नील हे काय करतात आपल्या संघासाठी. हाणामारी तर करावीच लागेल तुम्हाला, सुरुवातीपासूनच तुम्हाला ही हाणामारी करावीच लागेल, कारण की जे टार्गेट आहे ते 39 धावांचं. पण छानसे असे गोलंदाज आहेत ते दांडी संघाकडे, ते प्रत्युत्तर नक्कीच त्याप्रमाणे देतील. छानशी गोलंदाजी करतोय तो विवेक. आणि बघा चेंडू पूर्णपणे गिरकी घेऊन मारलाय तो. एक धाव भेटेल नक्कीच. थोडं अपसेट वाटतात, मात्र क्रिकेटच्या जगतामध्ये अशा गोष्टी होत राहतात. ओके, रनिंग बिटवीन द विकेट, या अगोदर तुम्ही पाहिले असेल की दांडी संघाने रनिंग बिटवीन द विकेट यावर एवढा भर जास्त दिला की जास्तीत जास्त धावा दुहेरीच काढण्या, दुहेरी तिहेरी असं करून त्यांनी जे टार्गेट उभं केलंय 38 धावा, म्हणजे 39 धावांचं लक्ष, हे वाखाणण्यासारखं आहे. आता स्ट्राईकला आहे तो रोहित खुताडे सामना करतील आणि चापटी मारण्याचा प्रयत्न, मात्र चापटी पूर्णतः विफल झालाय आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती 2 धावावरती.
पहिलं षटक मार्गस्थ असून चेंडू झालेत ते 3 चेंडूमध्ये 2 धावा जमण्यात यश प्राप्त झालंय. 19 धावा प्रति ओव्हर कराव्या लागतील त्या मोपाडा बॉईज संघाला. विवेक यांचा एक समजूतदारपणे स्वतःला एक विचार विमर्श स्वतःच्या मनाशी माइंडशी करून त्याप्रमाणे कंट्रोल ठेवत चेंडू टाकताना दिसत आहेत. नक्कीच हा गडी बाद होण्याची शक्यता. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी बाद झालाय तो रोहितच्या स्वरूपात. शुक्रिया डीजे शुक्रिया. और स्कोर अभी भी रुका 3 रन पर. अभी आया है स्वप्निल बोदले. हिट वाइड होता ना. वाइड होता. वाईड होता. हिट विकेट झाला तरी वाईड होता तो. धावसंख्या ती 3. 2 गड्यांच्या मोबदल्यात आले ते स्वप्नील बोदले. दोन्ही देखील स्वप्नील खेळताना दिसतात. छानसा असा प्रयत्न मात्र प्रयत्नात थोडी कमतरता आणि धावसंख्या पोहोचली ती 1-1 धावेने काही होणार नाही. आतषबाजी नक्कीच करावी लागेल. अजून सुद्धा मौका बनतो की युवराज सिंगने जे 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले असं देखील क्रिकेटमध्ये घडू शकते. म्हणून सांगू शकत नाही कुठला संघ जिंकू शकतो क्रिकेटच्या अनिश्चिततेच्या कारणावरून. मात्र जे चित्र दिसतंय ते लगभग असं वाटतं की दांडी संघाकडे हा सामना झुकताना दिसतोय. कारण की ते विवेक यांची जी गोलंदाजी आहे ती अप्रतिम अशी गोलंदाजी आहे. ती कंटिन्यू बघत कंटिन्युटी पण वाईट चेंडूच्या स्वरूपात 1 धाव नक्कीच भेटेल. छानसा असा प्रयत्न. कारण की पूर्णतः असं तिथे किचड आहे जे चिखल आहे. संपूर्ण एक जो परिसर आहे असा बाकी ठिकाणी बाउंड्री लाईनला हिरवळ जरी असली तरी तो इंटरनली जो एरिया आहे जो सर्कलचा एरिया तिथे पूर्ण असा चिखल आणि जो बॉलिंग जो एरिया आहे तो पूर्ण चिखलानिशी व्यापलेला आहे. त्यानुसार स्वतःला किती सांभाळून गोलंदाजी करावं लागतं हे मोठी गोष्ट आहे. आणि अशा रीतीने एका धावेने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या गेली ती 6. आता पुढच्या षटकाची वाट पहा. 2 गड्यांच्या मोबदल्यात मोपाडा बॉईज संघ पोचलाय तो 6 धावसंख्येवरती. यापुढचा सामना आहे तरी आपला डिसिजन कळवायचा आहे ओमकार सातपाडी संघाने. ओमकार सातपाडी वर्सेस मॉडर्न शिरगाव यांच्यामध्ये यापुढचा सामना होईल. 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 33 धावांची. प्लीज हरी अप अंपायर प्लीज. अभी भी मौका बनता है जो 33 रनों की आवश्यकता है. वैसे 6 में 6 मारे तो 36 बनते हैं. भी इतना तो बोल सकता हूँ कि मोपाडा बॉयज चलो एक कोशिश करते रहो. कोशिश के सिवा आपके पास दूसरा कोई चारा नहीं है. आर्यन ग्राउंड पे चारा तो बहुत है लेकिन आपके पास उसके सिवा चारा नहीं है. 6 गेंदों में 33 रनों की आवश्यकता. आणि त्यांना गौतम आकरे यांना नक्कीच कल्पना आहे की मला कुठल्याही घाई न करता चेंडूला फक्त टाकायचं आहे. कारण की मला जर मी चुकी केली तर ती ज्याप्रमाणे त्यांनी चुकी केली 30 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये मोपाडा बॉईज यांनी तशा प्रकारची चुकी करायची नाही. आणि हा चेंडू वाईटच्या दिशेने एका धावेने भर. धावसंख्या येते 7 धावा. अजून देखील 5 चेंडू शिल्लक आहेत. तो भी 5-30. देखते क्या होता. लेकिन जो सामना आहे तो लगभग असा झुकलाय तो दांडी संघाकडे. ते म्हणजे अप्रतिम अशी बॅटिंग झाली होती जी ओपनिंग पेअरमध्ये गौतम आणि योगेश यांच्याकडून आणि त्याचीच भरपाई त्यानंतर विवेक यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि हा चेंडू पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपातच कशा प्रकारे गोलंदाजी टाकतात काही समजत नाही माहीत गौतम आकरे. नक्कीच एक चान्स देत आहेत असं वाटतं. चलो हम भी एक चान्स देना चाहते हैं. चलो खेलते हैं. खेल ही जीवन है. आणि हा चेंडू बघा कशा रीतीने थोडा टर्न झाला असेल. मग चेंडू आसपासच भरकटला गेलाय. 1 धाव नक्की भेटलंय. फक्त आता औपचारिकता राहिली ती या सामन्यामध्ये ती म्हणजे मोपाडा बॉईज आणि दांडी यांच्यात हा रंगलेला हा सामना. तरी सातपाडी संघाने आपलं डिसिजन कळवायचं आहे इशाऱ्याने. बॉलिंग क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तरी मॉडर्न शिरगाव संघाने आपले फलंदाज रेडी ठेवायचे आहेत. आणि हा चेंडू नक्कीच थोडी ताकद कमी पडते कारण की आज रविवार होता संडे होता फंडे होता पण श्रावण महिना चालू असल्या कारण असं वाटतं काहीतरी
उपास असेल असं वाटतंय मला स्वप्नील यांचं. आणि अशा प्रकारे धावसंख्या पोहोचली ती 9 धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी अजून देखील आवश्यकता आहे ती फक्त औपचारिकता राहिलंय. 30 धावांची आवश्यकता हा डेटच्या स्वरूपात. 2 चेंडू आणि 30 धावा फक्त औपचारिकता राहिले. एखाद षटकार मारला तरी तुमचं म्हणजे कसं एक थोडा तरी आनंद वाटेल असं वाटतंय मला. मात्र चेंडूमध्ये स्पीड असेल तर नक्कीच त्याला स्पीड देऊन आपण तो षटकाराच्या दिशेने घालू शकतो. आपला जेवढा चेंडू हलका इझी वाटतो तो इझिली चेंडू नाही मारू शकत. तर हा सामना दांडी संघ आपण जिंकलाय तर अभिनंदन आहे आपल्या संघाचं. आणि मोपाडा संघ आपलं देखील कौतुक आहे. क्रिकेटमध्ये हार जीत तर होतच राहते. आणि अशा रीतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो यापुढची मॅच जी आहे ती ओमकार सातपाटी वर्सेस मॉडर्न शिरगाव. तर ओमकार सातपाडी संघ प्लीज, आपल्याकडे टाइम फार कमी आहे तरी तुम्ही तेवढं नक्कीच साथ देणार. आणि मॉडर्न शिरगाव तर नक्कीच तयार असतोच. स्वतः इथे आता तयार झालाय तो माजिद भाई.